अर्जुनच आहे. अर्जुनचा फोटो. हो, मीच मला अर्जुननीच किडनॅप केलं. हाऊ डेअर यू अर्जुन. हो, आता कळलं. मला आणि अखिला एकत्र राहण्याचा प्रयत्न करतात म्हणून तुला बघवत नाहीये ना अर्जुन. आय वोंट स्पेअर यू. एकदा इथून सुटू दे, मग बघ तुला सोडणार नाही. अखिला फोन लावते. त्यामुळेच मला पंख्या जाम टेन्शन आलंय यार. अरे की काळजी माझी किवने पण नसती घेतली. तितका अमृता करते माझ्यासाठी. आणि मला वाटतं यार ती माझ्या प्रेमात पडली आहे. अँड दॅट्स नॉट गुड. बरं आहे यार. नाही म्हणजे बघ ना, मला इथे साधी एक मुलगी पटत नाहीये आणि तुझ्यासारख्या डंबोवरती दोन मुली मरतायत. क्या बात आहे डंबो. तुला मजा सुचते का रे आता? बरं असतो ना तर हाणून काढलं असतं, कळलं ना? प्लीज मला बोलायचं काय, तू बोलतोयस काय? सिच्युएशन समजून घ्यायचा प्रयत्न कर ना यार. मला काय म्हणायचं माहिती का पंक्या, की बघा रे याच्या आधी ना माझ्या मनात गिल्ट नव्हतं, कारण आम्हाला दोघांना पण लग्न नको होतं. पण आता तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय. तर मला ओके वाटत नाहीये यार. पण कसं आहे नक्की, तू जर डायरेक्ट विचारलंस ना तिला तर ती नाही म्हणते. कारण तिला माहिती आहे ना तू किऊच्या प्रेमात किती बुडालायस. तेच तर यार. म्हणजे ना पंख्या मलाच काहीतरी करावं लागेल. म्हणजे मला चेक करावं लागेल की खरोखर ती माझ्या प्रेमात पडली आहे का नाही. असं काहीतरी करावं लागेल मला. पण तू शुअर आहेस की ती तुझ्या प्रेमात आहे? नाही म्हणजे बघ ना, आता तू आजारी आहेस म्हणून कदाचित ती तुझी काळजी घेत असेल. अशीच समजूत घालतोय माझ्या मनाची यार मी, की हे असंच असलं पाहिजे. प्लीज हे असंच असू दे देवा. पण पंक्या हे जर असं नसेल ना तर जाम वाट लागेल यार. तुला कळतंय माझं आज नव्हता डिवोर्स होणार आहे, हे कन्फर्म आहे. आम्ही त्याच प्रोसिजर मध्ये होतो, पण माझ्या आजारपणामुळे सगळंच पाठीमागे पडले. पण आज नव्हता तो डिवोर्सचा दिवस येणारच आहे. त्यानंतर मी आणि क्यू आम्ही एकत्र येऊ, आमचा सुखी संसार सुरू होईल यार. पण अमृताचं काय? कारण ती खूप छान मैत्रीण झाली यार. माहितीने खूप केले माझ्यासाठी. आणि जर ती माझ्या प्रेमात पडली असेल तर ती खूप दुखावली जाईल यार. तुटेल ती, कारण ते मला बघवणार नाही. म्हणून मी खूप अस्वस्थ या गोष्टीमुळे. हे सगळं प्रेम हे नको यार आमच्या या छान फ्रेंडशिपच्या नात्यामध्ये. सगळंच आता डिस्टर्ब होऊन जाईल यार. आणि मला कळत पण नाही की नेमकं तिच्या मनात काय चाललंय. खरोखर ती प्रेमात पडली आहे का नाही हे मला कळणं फार आवश्यक आहे. म्हणजे मला काहीतरी उपाय करता येईल ना, पण मी त्यासाठी काय करू हे मला कळत नाहीये. तू अशा काही सिच्युएशन्स क्रिएट कर की जिथे तुला माहिती आहे मैत्रीतली अमृता कशी वागेल. ती जर तशी वागली तर तुला हा प्रेमाभिमाचा जो काही डाऊट येतोय ना तो उगाच आहे असं समज. पण जर का तिचे रिस्पॉन्सेस वेगळे असतील ना तर मात्र बॉस तू डेंजर झोन मध्ये आहेस. ही आयडिया मस्त आहे. हे असं करून मी खरं काय तिच्या मनात ते काढू शकतो. आता बरं वाटतं यार. टेन्शन जरा कमी झालंय. थँक्यू. ओके बरं आहे. तुझ्या आयुष्यात काहीतरी उपयोग झाला मला नाही का? डंबो ना डंबो. अक्कीचा नंबर सेव्ह नाहीये. काय यार, काय अक्कीचा नंबर.
उपस्थित. अगं माझ्या पायाला प्रॉब्लेम झालाय, हात चांगले ते करू शकतो मी. गप्प बस, मी करते ना. हे जे काय चाललंय ना ते बघून माझा डाऊट वाढत चाललाय की ही प्रेमात पडली असली पाहिजे. नाही पण इतकी चांगली मैत्रीण आहे ना की हे जे वागते ते प्रेमाचंच लक्षण आहे का? काय कळेल असं झालंय यार. लागलं का? असाच ओरडलो असतो खरोखर लागलं असतं तर. येस 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 काय? अक्षय असली मस्करी परत करू नको. अरे घाबरले ना मी. अमृता, आत येऊ? ये ना भाग्यश्री. बोल, काय झालं? तुमच्या दोघांसाठी एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? आता काय गुड न्यूज? हनीमून झालं, मंगळसूत्र झालं, आता गुड न्यूज कोणती? आता जेजुरी. जेजुरी? जेजुरी काय? भाऊजी, तुम्ही बरे व्हावेत म्हणून काकूनी नवस केला होता. तो नवस फेडायला तुम्हाला दोघांना जायचंय जोडीनी जेजुरीला. एक मिनिट, जेजुरीला आम्हाला जायचंय ना? मग तू काला असते? भाऊजी, कारण तिकडे नवऱ्याने बायकोला उचलून पायऱ्या चढायच्या असतात. मी आणि अनंत गेलो होतो ना तेव्हा. आता तुम्हाला अमृताला उचलून घ्यावं लागेल आणि त्यासाठी लवकरात लवकर बरं व्हावं लागेल. कळलं ना? काय सांगावं आता या लोकांना? तुला उचलून घेऊन जायचं? अरे यांना कोण सांगणार आहे की तू माझी खरी बायको नाही? नाहीयेस. मी ही नख टाकून येते. हे तर खरंच प्रेम करायला लागली आहे. लाजते काय, हसते काय? अरे देवा. आपली सक्कीचा नंबर असू दे, सक्कीला फोन लागू दे. गॉड प्लीज सेव्ह मी गॉड. अक्की, फोन उचल अक्की. यार, तब्येतीचं पण काही कळत नाही, मध्येच विकनेस येतो. अर्जुन हा का फोन करतोय मला? कदाचित मला क्यू बद्दल काहीतरी माहिती कळेल. हॅलो हॅलो